तुझ्यासारखं. हे बघा आमचे गिफ्ट घेऊन चालली. हिने जे गिफ्ट आणले ना किचन मधून तो ब्लॉग आहे हा. हाय कुणाल. कुणाल जोरात हाय बोला. मार्ग तो बोलला आज तो. गौरी ते गिफ्ट कुठे घेऊन चालले आमचे. आयपॅड दिले मला. त्याच्यावर माझं पुढचं शिक्षण होणार आहे. आणि तू ब्लॉग करणार आहेस त्याच्यावर. त्याच्यामध्ये मला दिलेला आहे कपबशांचा एक सेट, कारण आमच्या घरी मॅचिंग कपबशान आहे. तुम्हाला माहितीच आहे आम्ही शेजाऱ्यांकडून आणतो. बरं. नंतर मग बरोबर लिहिलंय की तुम्हाला स्क्रिप्ट मध्ये. सारंग साहेबांना सगळं कळतं. तू नाकातलं काढलंय की ह्याला. फार प्रश्न विचार नको, ते गुलाबापर्यंत जाते. गुलाब काय. वेर इज द आयकॉनिक गुलाब. काय छे काय छे. गुम हो गया. पण ते छान दिसतं. साऊथ मध्ये कुंडी म्हणजे. नाही 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 नको बाबू नको. काहीच काय नाही हिंदीमध्ये नाही माहिती काय. तुझ्या आवाजात ब्लॉक कर ना. नाही खूप कमी. असं बोलते रोहन. मी बोलते ब्लॉग मध्ये. मी जेव्हा काय काल मी व्हिडिओ बघवते हवेचा आवाज येतो. आणि लक्ष जाऊ नये म्हणून खूप आज वाटलेले मला. बिचारी मी गरीब. बघितलं ती स्वतःच काय म्हणाली गरीब. आता तू बोल. आता काय बोलशील तू बोल. दिल दिया. इथे शूट चाललंय. आम्हाला ब्लॉग करायचंय. परत एकदा. म्हणजे बर मग ठेवू का. शी गौरी. आता काय झालं. मी नाही 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 एक मिनिट थांब ह्याच्यात कर. आता काय झालं. गौरीने मला एक शब्द विचारला की हा शब्द तुला माहितीये का. कोणता होता तो शब्द. कोणाला माहिती असेल. बरमग ठेवू का. मराठीतला शब्द नाही माहिती. हा बरमग ठेवू का. काय काय. बरमग ठेवू का. बरमग ठेवू का. आते ताई. बरमग ठेवू का. बरमग ठेवू क्या. बरमग ठेवू का. मला त्याला माहिती आहे. मला नाही बोलायचं. आता ही सांगणार आहे बघ. हा बरमग ठेवू का. अच्छा बरमग ठेवू का. ओके आता का बरं ठेवू का. आमच्या भाषेमध्ये आम्ही बरं मग ठेवू का. मला खरंच वाटलं की असा कोणता तरी शब्द आहे की जो मला माहिती नाही. असा शब्द असाच आहे तो. बरमग ठेवू का. बरं ठेवू का. बरमग ठेवू का. तिला घेऊन जा. बघ तुला माहिती ना हा शब्द. बरमग ठेवू पण का. तू एकत्र नाही म्हणत असं. हा ना बरमग ठेवू का. बरं बघ. जोकची काशी मी फोन असतो करायची या दोघांना हॅलो विचारा. आमच्या सासू बरं बघ ठेवू का. रामकृष्ण हरी असं आहे ते. दादांना गुड इव्हनिंग. वेलकम बॅक टू माय व्लॉग. ऍक्च्युली हा व्लॉग तर दिवसभर सुरूच आहे तुम्ही बघितलाच. पण आता काय झालंय. सांगितली नवीन गाडी घेतली आहे थार. आणि आम्ही साताऱ्यात होतो तेव्हा तो गोवावरून डिरेक्टली थार घेऊन साताऱ्यात आला शूटसाठी. त्यामुळे इतकं काही सेलिब्रेट करायला आम्हाला मिळालं नाही. पण आत्ता मी सायंकितसाठी केक मागवलाय. म्हणजे त्यांनी जी गाडी घेतली आहे सो एक काहीतरी गोड केक कट करून त्याचं सेलिब्रेशन करू आणि त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स करू अशासाठी मी तो केक मागवलाय. तो केक आला की आपण थारच्या इथे जाऊन केक कट करूया. आणि हे सायंकितला माहीत नाही आहे. हे फक्त मानसीला माहिती आहे आता. सो वन्स द केक अराइव्स बाकीचा ब्लॉग मी कंटिन्यू करेन. Game over. 3, 2, 1. मेरे सीरियल का हीरो है जो सांकेत कामत, मतलब तुम्हारा सारंग. सबका सारंग. या माणसाने नवीन गाडी घेतली होती ही बाई थार.
ही गाडी आणायला मी आणि साई दोघं गोव्याला गेलो होतो, कारण का ही माझी फेवरेट आहे म्हणून आम्ही गेलेलो. तर आता मी विनाने खास बघा ना किती प्रेम आहे त्या मुली, कोणाचंही चांगलं होऊन दे ती पहिली पुढे असते आणि चांगलं होण्यासाठी ती सगळ्यांसाठी प्रे करत असते. तसंच आज साईने गाडी घेतली आहे म्हणून तिने त्याच्यासाठी स्पेशल केक आणलाय. तो केक चेक कर नाही ना, मयूरला ओपनिंग करायला सांगूया. हे बघ, वाव, तुला बोलवलंय कधी? आम भी चाहिए बट एक काम है, तू जाऊन ये. सांकितच्या नवीन गाडीच्या सेलिब्रेशन साठी मी केक मागवलाय, तर आपण सगळे कट करूया. ओके वाव, ओके. लगेच बोलवलंय तुला? अरे लवकर ये यार, 3 रोज होता. लवकर ये ना. जयंती, जयंती तुम्हाला बोलवलंय. आम्ही सांकितने नवीन गाडी घेतली आहे, त्यासाठी केक मागवलाय, तर चला सेलिब्रेशन साठी. ताईला पण सांग, ताईला पण सांग. पूनम ताई, हे बाई काय सांगते बघ. सांगितल्या गाडीचा केक मागवलाय मी, कट करूया. सांकित की न्यू गाड़ी है, इसके लिए मैंने केक मंगवाया है, तो बाहर आओ कट करते हैं गाड़ी के पास, ठीक है. सो आई हैव गॉट अ केक फॉर द कार. तू न्यू गाडी घेतली म्हणून. चल आपण कट करूया. चल तू करशील गुरु ब्लॉग जरा. आणणार ना मोने डोकर असा माणसाने आणलेला केक. काय काय म्हणणं आहे तुमचं? काय सेलिब्रेशन घेतली आहेस तू आम्हाला फिरव या गाडीत तू आता फार फार घेतली. तू घेतली फार वेळा झालेला माणूस आहे. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू विनाश, थँक्यू. मस्त मस्त आम्हाला राऊंड मारा जावा. सगळ्यांनी घ्या प्लीज. केक, इकडचे केक टेस्टी असतात, यमी, माझे फेवरेट. घ्या ना सगळ्यांना. अरे नको या, अरे नको, अरे खरंच ओव्हर ऍक्टिंग थँक्यू. साया, तू नवीन ही गाडी घेतलीस त्याबद्दल गाणं बिणं किंवा एक कविता त्या गाडीवर, एक थार वरती एक कविता करून मयूर कसा आहे केक? मला हे पीस मिळाला तर मला आवडेल. हवाला पीस घे. तू खाल्ला प्राप्ती? मी खाल्ला. पक्का? तू घेतलं ना. थांबलेलं. अच्छा, सगळ्यांचं झालंय, मी घेऊ चलेगा? अशा पद्धतीने हे सेलिब्रेशन झालेलं आहे. आता हा जो आखरी पीस आहे हा मी घेते. मयूर हे काढून घ्या फ्रुट्स. दादा 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 मयूर ते फ्रुट्स खा. ते हे असं घे आणि असं. आणि हा पीस आता मी खाऊन बघते. थँक्यू विनी. यू वेलकम. इधर ना. हा मयूर दादा गाडी चालव. कुठे गेलं डायरेक्ट? माझं तर गेलं. आता आम्ही शूट करतोय, पण इथे जे काय वेगळं शूट होत आहे, प्राप्ती बघू पत्ते, प्राप्ती पत्ते बघू. या दोघांचं वेगळं शूट होतं बघा. प्राप्तीचं टॅलेंट बघ. बघू दे ना. काय बघायचं? शायनी हो मारू. वाव, ये टॅलेंट भी है, ये टॅलेंट भी है प्राप्ती. हो, तूच बसलाय समोर बघ. ॲटिट्यूड. झालं पोपट झालं. इथे इथे मला दाखव प्लीज. मला पाहिजे तुझं टॅलेंट. तुझं टॅलेंट. हे बाई इथे, हे बाई इथे पाडले. हे टॅलेंट आहे तुझं.
विणी म्हणजे वीणा जगतापचं चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळे कंटेंट म्हणजे शूटिंगचं आणि मुळात म्हणजे वीणा सगळं एक्सप्लोअर करत असते, तर ते कंटेंट तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. माझ्या दोन्ही मुलांना असं शिकवलेलं आहे, म्हणजे लाईक करा, सबस्क्राईब करा असं बोलायला शिकवलं. अप्पू आणि सगळे दोघांना आणि त्याप्रमाणे ते करतात. तुमच्या मागचं काय बोलतो माहिती का? सस्पिस करा. आनंद सस्पिस लाईक कॉमेंट सस्पिस करा आणि थँक्यू. इथे खूप सिरियस डिस्कशन चाललंय. पत्ते खेळण्याचं वेगळं टॅलेंट आहे आमच्या सगळ्यांमध्ये. आता या माणसाचा हॅपी बर्थडे आहे. चलो चलो चलो. कुठे आहे अस्मी? अंदर आहे. ओके यू गाईड मी. मयूर गाईड कर तुझ्या बर्थडेला. माझा बर्थडे आहे. भाई काय हा तू पण कर, गाईड करा सगळ्यांनी. चलो. आपली सगळी जवळची लोक आहेत, कलाकार मंडळी. येस. त्यांनी केक मागवला. ओहो स्पेशली माझा हॅपी बर्थडे ना. ओके क्रीमी. अच्छा क्रीमी और मधूनच चॉफल सगळे त्याच्यात बाबू फॅमिली आहे. ऑथेंटिक केक आहे. मयूरचा बर्थडे सेलिब्रेट होतोय सेटवर. हाऊ आर यू फीलिंग? आणि सेटवरती बर्थडे करतो म्हणजे आणि माझ्या घरी अनेकांच्या वाढदिवसासाठी मयूर आजपर्यंत आलेला आहे. सगळ्या आमच्या मित्रांचे वगैरे वाढदिवस आले गेले. मी पहिल्यांदा मयूरचा वाढदिवस आणि ते पण सेटवर. वा 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 नाईस. युनिट येत आहे. सर आले. मानसीला फोन करता का कोणी प्लीज? मानसी को कॉल करो. और सुप्रीत हा ट्रफल केक आहे. हा मी पण पाहिलेला मगाशी आणि माझी अशी खूप इच्छा होत होती की हा मागू, पण मी तो मागवला. हा पण आला मॅनिफेस्ट. थँक्यू. साईने ऍपल मागवले. येस. तू ऍपल मागवले. फॅमिली आणली. याच्यापेक्षा अजून काही बोलू नको. थोडं फ्लॅश मारायला पाहिजे खरायच्या तोंडावर. थांब परत. हा काय सॉरी काय मी एक अनाउन्समेंट करते. याच्यानंतर मया सगळ्यांना पार्टी देणार. या बाजूला ये मयूर. तू ह्या साईड या साईडला ये. काय 70 आईस्क्रीम नाही. आम्हा आईस्क्रीम नकोय. पाठी इकडे इकडे. इथे लाईट पडतो इकडे. आपण पेप्सी खायची. हा इथे लावू. अरे यार नको यार. बहुत पैसा बहुत पैसा. चला चला. आणि मयूरचा बर्थडे विश कर. केली. चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मयूर. हॅपी बर्थडे टू यू. एक मेहंदळे खा तू. एक मेहंदळे खाल्लाय नाही. गिफ्ट घे यार, मला पटकन जायचं. गिफ्ट घे. मी एक मेहंदळे घेते. सही आहे ना. मी ना मगाशी ऑर्डर करताना हा केक पण मॅनिफेस्ट केलेला आणि बघ हा केक आला. मयूर दादाचं गिफ्ट है ना. थँक्यू सो मच. आय एम इटिंग दिस केक. कारण मगाशी मी सिरियसली म्हणते, मी जेव्हा क्रेमेओर मधून ऑर्डर करत होते तेव्हा माझी खूप इच्छा होती की मी हा केक खाऊ. हो पण आता मी हा केक खाऊन क्लोज करणार. कारण मला किती सांगितलं की माझा क्लोज आहे, पण मी हा खाणार आणि मग क्लोजला जाणार. आणि हा माझा नवरा. प्राप्ती इकडे बघ. काही केक. अरे मी प्राप्ती खातच नाहीये यार केक. चलो
हॅपी बर्थडे थँक्यू विना, थँक्यू साई, थँक्स एव्हरीवन. थँक्यू स्नेहा, थँक्यू मानसी, थँक्यू सुलेखाताई, थँक्यू सुप्रीत, थँक्यू आशिदा, थँक्यू प्राप्ती, थँक्यू बस डबल थँक्यू गुरु, थँक्यू एव्हरीवन. तुम्हाला माहिती आहे माझं आता पुढे इथे क्लोज आहे आणि मग पुढे पण माझा एक सीन आहे अख्खा. आता मी माझा टचअप करते, माझा सीन लागतोय म्हणजे क्लोज लागतोय. प्लस ह्याच्यानंतर माझा आणखी एक सीन आहे जो होणार आहे की नाही मला माहीत नाही. जर नाही झाला तर मग तो परत उद्यावर जाईल, कारण तो काल होणार होता पण तो आता काल नाही झाला म्हणून तो आज होणार होता. आज पण नाही झाला तर तो कधीतरी होईल.